तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी संदर्भात आपल्या विविध प्रश्न किंवा अडचणी आहेत, त्याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. तर ही ई-के-वाय-सी करताना तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत, त्या अडचणी संदर्भात आपण आज सविस्तर पद्धतीने माहिती घेऊया. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा ई-के-वाय-सी करायला जाताय तेव्हा तुम्हाला OTP येत नाहीत. सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की OTP येत नाही आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची 18 सप्टेंबरपासून वेबसाईट किंवा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. किती? 18 सप्टेंबर. आणि यासाठी सरकारने सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यांची मुदत आपल्याकडे असणार आहे. किती? 2 महिन्यांची मुदत, म्हणजेच की 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया करता येणार आहे. परंतु आता सुरू झालं आहे काय, की अनेक ज्या महिला आहेत की ज्यांना योजनेचे पैसे मिळतात किंवा मिळत नाहीत, त्या सर्वांनी एकच प्रक्रिया सुरू केली. त्यांनी लगेच त्यांची येऊन ई-के-वाय-सी करायला सर्वजण तुटून पडले आहेत. आणि सर्वजण तुटून पडल्यामुळे जे सर्व्हर असतं, या वेबसाईटसाठी जे सर्व्हर करण्यात आलं आहे ते सर्व्हर पूर्णपणे डाऊन होत आहे. आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया होत नाही आहे. कोणाचीच ई-के-वाय-सी होत नाही आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी केली आहे त्या सर्वांनी रात्री ई-के-वाय-सी जागून केलेली आहे. त्याच्यामुळे सध्या जर तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया करायची असेल, तुम्हाला जर घाई असेल, तुम्हाला OTP येत नसतील, तर लक्षात घ्या, तुम्ही यासाठी रात्री जागून तुमची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. दिवसा ही वेबसाईट अजिबात चालत नाही आहे आणि त्याच्यामुळे तुमची ई-के-वाय-सी ही दिवसा तर होत नाही, परंतु रात्री तुम्ही जागून तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता, जर तुम्हाला जास्त घाई असेल तर. आणि जर घाई नसेल तर तुम्ही निवांत देखील तुमची ई-के-वाय-सी करू शकता. वेबसाईट काही दिवसानंतर सुरळीत देखील चालेल आणि त्यानंतर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. दुसरा प्रश्न की OTP आम्हाला आला, म्हणजे OTP येतोय, परंतु OTP टाकताना जो ऑप्शन आहे, जो रेक्टँगल आहे, तोच येत नाही. म्हणजे जे चौकोन आहे, जिथे आम्हाला OTP टाकायचा आहे, तो चौकोनच आमच्या इथे येत नाही. हा जो चौकोन असणार आहे जिथं तुम्हाला OTP टाकायचा आहे, तो चौकोन येत नाही, असे काही महिलांचं मत आहे. तर लक्षात घ्या, हा देखील प्रॉब्लेम फक्त आणि फक्त वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. यामध्ये तुमचा वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा इश्यू नाही. सर्वांनाच जे ई-के-वाय-सी करत आहेत त्या सर्वांनाच असे प्रॉब्लेम येत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला देखील पुन्हा मी सांगणार आहे की तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया करायची तर घाई करायला जाऊ नका. ई-के-वाय-सी सध्या होत नाही आहे आणि ई-के-वाय-सी करताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. रात्री जागून उशिरा तुम्हाला 12 नंतर, रात्रीच्या 12 नंतर जर तुम्ही ई-के-वाय-सी करायला गेला तर कदाचित तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया करून घेतली जाऊ शकते. परंतु दिवसा तुम्ही जर ई-के-वाय-सी करत असाल तर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया सध्या तरी पूर्ण होत नाही. वेबसाईट पूर्णपणे डाऊन आहे आणि म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो. यामध्ये तुमचा वैयक्तिक कुठलाही इश्यू नाही, हा पूर्णपणे साईटचा इश्यू आहे. मग आता तिसरा जो प्रॉब्लेम येत आहे तो काय होतोय की तुम्हाला स्वतः महिलेला OTP येतोय, म्हणजे महिला जेव्हा तिचा आधार नंबर टाकते तिला OTP येतोय, परंतु तिच्या पतीला OTP येत नाही किंवा तिच्या वडिलाला OTP येत नाही. अशा वेळी लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय आहे. तर प्रॉब्लेम आहे की तुमच्या पतीच्या किंवा वडिलाच्या आधार कार्डला मोबाईल लिंक नाही. लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय आहे, आधारला मोबाईल लिंक नाही. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळील महाई सेवा केंद्र असेल, महाई सेवा केंद्र किंवा तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या आधार कार्डला आधी तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि ते लिंक करून घेतल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. या बाबी सोप्या बाबी आहेत, यामध्ये जास्त असं काही शास्त्र नाही. लक्षात घ्या, फक्त तुम्हाला ज्या शंका आहेत त्या शंका आपण तुमच्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आता काही प्रश्नांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यावर मीही अनेकदा बोललेलो आहे, तो म्हणजे की ज्यांना पती वडील नाहीत अशांनी काय करायचे. अनेकदा सांगून झाले, परंतु तरी देखील हा प्रश्न सर्वाधिक जास्त वेळा विचारला जातो की पती नाही आणि वडीलही नाहीत, ई-के-वाय-सी करायची कशी. तर लक्षात घ्या, ज्यांना पती वडील नाहीत त्यांना सध्या ई-के-वाय-सी करता येत नाही. तुमची ई-के-वाय-सी करू नका. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आईचा किंवा तुमच्या भावाचा कोणाचाही आधार नंबर टाकायला जाऊ नका. असे केल्यास तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंद देखील केले जाऊ शकतात, कारण तुम्हाला यामध्ये अपात्र ठरवले जाऊ शकते. म्हणून
जर पती वडील नाहीत तर थोडे दिवस थांबा। यामध्ये सरकारकडे देखील महिला व बालविकास विभागाकडे अनेक अडचणी कळवल्या गेल्या आहेत आणि या संदर्भात महिला व बालविकास विभाग येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच कोणता ना कोणता निर्णय घेईल आणि तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे पुन्हा एकदा सुरू होण्यास अडचण येणार नाही। त्याच्यामुळे या ज्या बाबी आहेत त्या बाबी तुम्ही आधी लक्षात घ्यायच्या आहेत, अन्यथा तुम्ही ई-KYC करायला जाताल आणि तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लॉस करून घेताल किंवा तुमचे पैसे बंद करून घेताल। गडबड घाई करू नका। भरपूर मुदत आहे आणि मुदतीच्या नंतरच तुम्हाला योजनेचे पैसे ठरवले जाणार आहेत। यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांची ई-KYC होणार नाही त्यांना सप्टेंबर पैसे येणार नाहीत का? म्हणजे जो आता येणारा हप्ता आहे तो जर ई-KYC नाही झाली तर येणार नाही का? तर याचे उत्तर आहे काहीच संबंध नाही। काय म्हणतोय मी? काहीच संबंध नाही। असे का म्हणतोय तर लक्षात घ्या, यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की 2 महिने जे असणार आहेत, जी KYCची मुदत आहे तोपर्यंत कोणत्याही महिलेचे पैसे बंद केले जाणार नाहीत। मग 2 महिन्यानंतर जर तुम्ही ई-KYC केले नाही तर तुमचे पैसे बंद केले जाऊ शकतात, परंतु तोपर्यंत तरी तुमचे पैसे बंद होणार नाहीत, यामध्ये 100% खात्री बाळगायची आहे। तर पुढील प्रश्न कोणता असणार आहे? सर्व आपण जे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारलेले प्रश्न असणार आहेत। अजूनही तुमचे जे प्रश्न असणार आहेत ते कमेंट तुम्ही विचारू शकता। कमेंटमध्ये त्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ घेऊन येऊ, जेणेकरून तुमच्या शंका राहणार नाहीत आणि व्हिडिओ बघूनच तुम्हाला सर्व समजणार आहे। पुढचा एक प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, सतत विचारला जात आहे की लाडकी बहीण योजनेची ई-KYC करताना चूक झाली, म्हणजे चूक काय झाली तर अनेक महिलांचं मत आहे की जे प्रश्नांचं उत्तर होतं त्यामध्ये आम्ही नाही म्हटलं आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही नाही म्हटलं, किंवा काही महिलांचं मत आहे पहिल्या प्रश्नाला आम्ही होय म्हटलं, दुसऱ्याला आम्ही नाही म्हटलं। आता आमच्या पैशाचा विषय काय होणार? आमचे कारण प्रश्नाचे उत्तर चुकले आहे आणि हे अपडेट कसं करू आम्ही? आम्हाला हे बदलता येईल का? असा देखील प्रश्न विचारत आहेत। तर लक्षात घ्या, सध्या तरी वेबसाईटवर याबाबतची कोणतीही अपडेट आहे का? तर नाही। म्हणजे तुम्ही तुमची ई-KYC केल्यानंतर ती बदलू शकता का? तर नाही। मग हे जर तुमची ई-KYC वरूनच सरकारने सर्व गोष्टी ग्राह्य धरल्या तर मग सरकार तुम्हाला ई-KYC लावते कशाला करायला? म्हणजेच लक्षात घ्या, सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही ई-KYC केली तरी देखील तुमच्या खात्याची तपासणी योग्य पद्धतीने केली जाणार आहे। योग्य पद्धतीने म्हणजे काय? तुम्ही दिलेली माहिती ना ती तपासली जाणार आहे, 2-3 वेळा तपासली जाईल आणि ती माहिती तपासून मग निर्णय घेतला जाईल। म्हणून तुम्ही होय लिहिलेलं असलं आणि तुम्ही नाही लिहिलेलं असलं म्हणून तुमचे पैसे थांबतात का? तर असं अजिबात होत नाही। तुमच्या खात्याची पूर्णपणे चेकिंग केली जाणार आहे, तुम्ही दिलेली माहिती तपासली जाणार आहे आणि माहिती तपासून त्या संदर्भातील डेटा देखील IT विभाग असेल, परिवहन विभाग असेल, सर्वेकडून हा विभागाकडून डेटा घेतला जाईल आणि तो डेटा चेक करून मग तुम्ही डेटामध्ये सर्वत्र पात्र दिसला तरच योजनेचे पैसे चालू राहतील, अन्यथा तुमचे पैसे काय होतील तर बंद केले जातील। आता याच्या व्यतिरिक्त बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC संदर्भात याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून ह्या सर्व प्रश्नांसंदर्भात देखील आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, म्हणजे तुमचे सर्व प्रश्न आणि सर्व डाऊट क्लिअर होऊन तुम्ही ई-KYC प्रक्रिया तुमची पूर्ण करू शकता। महत्त्वाची व्हिडिओ आहे, शेअर करायला, फॉलो करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।